ओम गण गणपते नमः. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, उद्या मागे गणेश जयंती. आईने मुलासाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू. अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल. तसेच फक्त या झाडाचे एक पान आणा तर तुमच्या पतीची, मुलाची भरभरून प्रगती होईल. येत्या 22 जानेवारीला म्हणजे उद्या आलेली आहे माघी गणेश जयंती. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. माघ शुद्ध चतुर्थी ही विधी नावाने ओळखली जाते. माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असे देखील म्हटले जाते. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजे ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असते अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येत असतात. आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. गणेश जयंती ही वर्षातील सर्वात मोठी आणि सिद्धिदायक चतुर्थी आहे. तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत का? कितीही कष्ट केले तरी हाती यश येत नाहीये का? घरात सतत भांडणे, कटकटी आणि शत्रूंचा त्रास वाढलेला आहे. जर तुमची एखादी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण असेल तर आज एक असा गुप्त उपाय, चमत्कारी उपाय पाहणार आहोत जो तुमच्या उद्या गणेश जयंतीच्या मुहूर्तावर करायचा आहे. तुम्हाला फक्त एका विशिष्ट झाडाचे एक पान तुमच्या घरात आणायचे आहे. फक्त एक पान. पण ते पान कोणत्या झाडाचे आहे, ते कसे आणायचे आहे आणि त्याचा वापर कसा करायचा आहे हे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की टाईप करा. बघा भक्त हो, प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं, आपल्या मुलांनी खूप शिकावं, मोठ्या पदावर जावं आणि त्यांना आयुष्यात कधीही कशाचीही कमी पडू नये. पण कधी कधी आपण बघतो की मुलं खूप मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही. तर कोणाला अभ्यासात मन लागत नाही, तर कोणाला नोकरीच्या मुलाखतीत यश मिळत नाही. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात बदल करून आणणारा ठरू शकतो. कारण उद्या आहे माघी गणेश जयंती. हा दिवस आहे जेव्हा बाप्पाचे आशीर्वाद 1000 पटीने जास्त फळ देतात. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त वस्तूबद्दल आणि अत्यंत प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे, जे काहीने जर बाप्पाला अर्पण केली, तुम्हा स्वतः मुलांनी हा उपाय केला तर तिच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे कापसासारखे उडून जातील. पण हा उपाय काय आहे, ती वस्तू कोणती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट ज्ञान कधीच फळ देत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या बाप्पाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम नमः शिवाय, ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटनं फक्त तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते. बघा, प्रत्येक बुजुर्ग माता म्हणतात की आईने केलेली नेहमी प्रार्थना ही देवाला मान्य करावीच लागते. माघी गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस. या दिवशी केलेली सेवा थेट गणपती बाप्पांच्या चरणी पोहोचते. आता अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही तर रोज पूजा करतो, मग आजच असं काय खास आहे? तर मैत्रिणींनो, आजच्या दिवशी ब्रह्मांडात गणेश तत्व खूप सक्रिय असतात. त्यातल्या त्यात या दिवशी शिवयोग आणि रवियोग एकत्र आल्याने भगवान शिवशंकर आणि भगवान सूर्यदेवांचा विशेष असा कृपाआशीर्वाद प्राप्त होणार आहे. जर तुमची मुलं अभ्यासात मागे असेल, एकाग्रता होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल तर दोष त्यांच्या नशिबात नाही तर त्यांच्या ग्रहांच्या बाधित दोष असू शकतात. म्हणून आज माघी गणेश जयंती बरोबर शिवयोग आणि रवी योग हे योग बनून येत आहेत. त्यामुळे आज या दिवशी काही उपाय तुम्हाला करायचे आहेत. आता मी जे उपाय सांगणार आहे ते उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला तिसऱ्या दिवशी फरक जाणवेल. पण ती वस्तू किंवा उपाय साधीसुधी नाही, तोच हा उपाय वस्तू आहे जी बाप्पाला अतिशय प्रिय आहे. पण आपण ती अर्पण करण्याची पद्धत चुकतो. त्याआधी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 10 उपाय सांगणार आहे. ते श्रद्धेने, भक्तिभावाने घरच्या घरी करा. माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही हे 10 उपायापैकी तुमच्या शक्तीने कुठलाही उपाय करू शकता. उपाय अत्यंत साधे पण शास्त्रयुक्त, धर्मशास्त्रावर आधारित आहेत, आपल्या ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत. त्यामुळे हे उपाय अत्यंत अद्भुत आणि प्रभावी आहेत. नंबर 1, बुद्धीसाठी दुर्वा अर्पण. बघा, भगवान श्री गणेशाबरोबर शिवशंकरांनाही दुर्वा अतिशय प्रिय आहे. माघी गणेश जयंतीला 21 दुर्वांची जोडी ओम गण गणपते नमः किंवा ओम गौरी पुत्राय नमः या मंत्राचा जप म्हणत मुलांच्या हातून गणपती बाप्पाला अर्पण करा. यामुळे स्मरणशक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते. 2, शमीपत्राचा उपाय. जसे भगवान शिवशंकरांना शमीपत्र प्रिय आहे तसे श्री गणेशाला सुद्धा शमीपत्र अत्यंत प्रिय आहे.
मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर शमीची 5 पाने शिवलिंगावरती श्री गणेशाचे स्थान आहे, तिथे मनोभावे ओम उमा शंकराय नमः या मंत्राचा जप करत किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत अर्पण करा. ते शमीपत्र अर्पण करून त्यातील एक पान मुलांच्या पुस्तकात ठेवा किंवा अभ्यासाची जी कुठली वस्तू आहे त्यामध्ये हे पान ठेवा. सिंदुराचा टिळा. गणपतीच्या चरणावरती सिंदूर मुलांच्या कपाळावर दररोज लावावे. तुम्हाला घाई गडबडीत दररोज शक्य नसेल तर किमान बुधवारी तरी तो तिलक लावावा. हा तिलक प्रथम गणेश जयंती दिवशी श्री गणेशाचा अभिषेक करून श्री गणेशाला फूल फळ अर्पण करून जिथे भगवान शिवशंकरांची पिंड आहे, गणेशाचे स्थान आहे, तिथे 1 लोटा जल अर्पण करून गणेशाच्या स्थानावर कार्तिकांच्या स्थानावर सिंदुराचे लेपन करून ते सिंदूर एका डबीमध्ये घ्यावे. याचा तिलक दररोज लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. अथर्वशीर्ष पठण. शक्य असल्यास मुलांकडून गणपती अथर्वशीर्ष म्हणून घ्यावा किंवा आईने मुलांसाठी ते वाचावे. लाल धागा. बाप्पाच्या चरणांना स्पर्श केलेला एक लाल धागा मुलांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधा. हे रक्षा कवच म्हणून काम करते. 6. पिवळ्या फुलांचा उपाय. जर मुलांना नोकरीत यश मिळत नाहीये, पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल तर पिवळी फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवा. 10. मोदकांचा संकल्प. मुलांच्या प्रगतीसाठी 21 मोदकांचा किंवा लाडूंचा संकल्प करावा आणि ते गरजू मुलांना वाटावे. हा उपाय अतिशय साधा वाटतो पण खूप प्रभावशाली आहे. आज गणेश जयंती दिवशी दान करण्याला विशेष असे महत्त्व आहे. 8. पांढरा कागद आणि मंत्र. एका पांढऱ्या कागदावरती हिरव्या शाईने ओम लिहून तो कागद श्री गणेशासमोर ठेवून फक्त 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर तो कागद तो मुलांच्या मुले जिथे अभ्यासाला बसतात त्या खोलीत उत्तर दिशेला लावावा. 9. गायत्री मंत्र. उद्या गणेश जयंतीपासून असा संकल्प करावा की मुलांना दररोज सकाळी किमान 11 वेळा गायत्री मंत्र म्हणण्याची सवय लावावी. हा उपाय साधा वाटतो पण खूप अभ्यासासाठी प्रगती करण्यासाठी प्रभावी आहे. 10. जपाची माळ. मुलांच्या हातून गणपतीला रुद्राक्ष किंवा स्फटिक माळ अर्पण करा. त्यानंतर ती मुलांच्या खोलीत ठेवावी. तसेच मधाचा हानीचा प्रभावी वापर कुठे आणि कसा करावा हे सुद्धा सांगते. शास्त्रानुसार मध हा ग्रहांच्या दोषांना शांत करण्यासाठी आणि बुद्धी तल्लख करण्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रभावी मानला जातो. त्याचे उपाय खालीलप्रमाणे सांगते. 1. गणपती बाप्पाला अभिषेक. सर्वात प्रभावी उपाय. माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीवर मधाने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना मुलांचे नाव घ्यावे. त्यानंतर बाप्पाला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. यामुळे मुलांच्या वाणीत बोलण्यात गोडवा येतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. 2. जिभेवर ओम लिहिणे. बघा, उद्या आहे गणेश जयंती आणि दुसऱ्या दिवशी आहे वसंत पंचमी. या दोन्ही दिवशी मुलांच्या जिभेवरती ओम किंवा एम हा शब्द लिहिल्याने अनेक जुन्या परंपरांमध्ये सांगितले आहे. ते शुभ मुहूर्तावर मधाने तुमच्या मुलांच्या जिभेवर चांदीच्या काडीने किंवा उजव्या हाताच्या अनामिके बोटाने ओम किंवा श्री लिहावे. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते, अभ्यास केलेला लक्षात राहण्यास मदत मिळते आणि त्यांना विद्येची प्राप्ती होते. 3. पिंपळाच्या पानावर मध. बघा, गणेश जयंती दिवशी पिंपळाच्या पानाला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. जर नोकरीत यश मिळत नसेल तर एक पिंपळाचे पान घ्यावे, त्यावर मधाने मुलाचे नाव लिहावे, तसेच खाली ओम गण गणपते नमः लिहावे किंवा एवढे सगळे बसत नसेल तर श्री गणेशाय नमः असे लिहिले तरीही चालेल. हे पान श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावे आणि 1 वेळा गणपती अशा अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणावं. ते पान वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. गणपतीच्या मंदिरात अर्पण करावे. 4. मुलांनाही मध खाऊ घाला. प्रथम श्री गणेशाला मधाचा नैवेद्य दाखवून त्यातील थोडा मध प्रसाद म्हणून मुलांना दररोज चाटवावा. यांनी आपल्या मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. हे सर्व उपाय करताना मनात फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा. मागी गणेश जयंतीला हे उपाय केल्याने नक्की फळ प्राप्त होते. आता मैत्रिणींनो, निसर्गामध्ये अशा काही शक्ती दडलेल्या आहेत ज्यांची आपल्या कल्पनाही नसते. शास्त्रामध्ये काही वनस्पतींना देववृक्ष मानले गेले आहे. उद्या गणेश जयंतीला ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी 100 वर्षानंतर येत आहे. अशावेळी जर तुम्ही त्या विशिष्ट झाडाचे पान घरी आणले तर तुमच्या घरातून दरिद्रता कायमचे निघून जाईल. हे तेच झाड आहे ज्याचा उल्लेख पुराणात गणपती बाप्पाला अतिशय प्रिय म्हणून केला जात आहे. प्रत्येकजण म्हणतात की देवाला दुर्वा वाळल्याने बाप्पा प्रसन्न होतात, पण नाही, एका विशिष्ट झाडाच्या पानामध्ये विघ्नहर्ता शक्ती सामावलेली असते. हे पान घरात येताच तुमच्या शत्रूंची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ते स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. पण लक्षात ठेवा, हे पान तोडताना एक विशिष्ट मंत्र म्हणावा लागतो. आता बघा, ते झाड दुसरे तिसरे कोणतेही नसून मंदार रुईचे झाड आहे. पांढऱ्या रुईचे झाड हे अधिक प्रभावी मानले जाते, ज्याला आपण अर्क असेही म्हणतो.
घराच्या आजूबाजूला किंवा घराजवळ कुठेही झाड असतील तर त्या झाडाला ज्या आणि हात जोडण्यापूर्वी तिथे एक अगरबत्ती लावा आणि प्रार्थना करा, हे वृक्षराज, मी माझ्या कठीण इच्छापूर्तीसाठी तुमचे एक पान न्यायला आलो आहे. कृपया मला आशीर्वाद द्या. त्यानंतर त्या झाडाचे एक पान स्वच्छ कोवळी तोडून आणा. घरी आणल्यानंतर ते पान गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने गुलाबजलाने धुवून काढा. विशिष्ट विधी आणि शत्रुनाशासाठी हा उपाय प्रभावी ठरू शकतो. त्या पानावरती लाल चंदनाने किंवा लाल कुंकवाने तुमची जी काही इच्छा असेल लिहा. समजा तुम्हाला धनप्राप्ती हवी असेल तर ती लिहा. जर नोकरी हवी असेल तर ती लिहा. हे पान गणपती बाप्पाच्या चरणापाशी अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जर कोणी विनाकारण सतत त्रास देत असेल तर त्या रुईच्या पानाच्या देठावर शत्रूचे नाव मनातल्या मनात घेऊन ते पान बाप्पाच्या डाव्या पायाजवळ ठेवा. शत्रूंची शक्ती क्षीण होईल. बघा, त्यानंतर हे पान संध्याकाळी उचलून तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की रखलेली कामे मार्गे आणि वेगाने लागलेली असतात. हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. हे गुप्तदान किंवा गुप्त सेवा म्हणून करा. आत्ता बोलूया त्या मुख्य विषयाकडे. एक वस्तू. कोणती ती वस्तू? म्हणजे शमीचे पान आणि गुळाचा खडा. हा उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही म्हणाल, ताई, हे तर आम्ही ऐकलं आहे, आम्ही हे भगवान शिवशंकरांनाही अर्पण करतो. पण थांबा, हे अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे जी मुलांच्या यशासाठी केली जाते. उपाय कसा करावा सांगते, ऐका. माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र, लाल वस्त्र परिधान करावे आणि एका तांब्याच्या ताटामध्ये 21 शमीची पाने आणि एक छोटासा गुळाचा तुकडा घ्यावा. आता सर्वात महत्त्वाचे, आपल्या मुलांचे नाव आणि गोत्र बोलून ते मनातल्या मनात श्री गणेशाला, बाप्पाला सांगा. तिथे, देवा, माझ्या मुलाची प्रगती होऊ दे, त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळू दे, पदोपदी प्रगती होऊ दे, सर्व संकटापासून रक्षण कर. त्यानंतर शमीची पाने एका लाल धाग्याने बांधून त्यांची लहान माळ तयार करा. ती लाल माळ भक्तिभावाने अर्पण करा. अभ्यासात प्रगती आणि नोकरीत अतिरिक्त यश नक्की मिळेल. त्यानंतरचा अभ्यास, प्रगती आणि नोकरीसाठी अत्यंत उपयुक्त उपाय. फक्त एवढ्यावरच थांबायचं नाही. ज्या मुलांची एकाग्रता कमी आहे त्यासाठी सुद्धा एक विशेष मंत्र आणि वस्तू आत्ता सांगते. नोकरी व्यवसायासाठी जर मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्यांनी या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे. जर त्यांना शक्य नसेल तर आईने त्यांच्यासाठी ते वाचावे. आज हा पाठ, श्रवण आणि पठण केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते. या दिवशी एका पांढऱ्या कागदावरती ओम गण गणपते नमः हे लाल सिंदुराने 21 वेळा लिहा. ते बाप्पाच्या चरणापाशी ठेवा. नंतर ते कागद मुलांच्या पाकिटात किंवा पुस्तकात ठेवा. हा उपाय कधीही आपल्याला वाईट शक्ती येऊ देत नाही आणि आपल्या मुलांच्या प्रत्येक कार्यरत यश मिळवून देते. भक्तो, श्रद्धा आणि विश्वास असेल तर दगडातूनही देव प्रकट होतो. हा उपाय मी स्वतः अनेक मातांना सुद्धा सांगितलेला आहे आणि मी स्वतःही केलेला आहे. मला त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. आणि आज ज्या मैत्रिणींनी उपाय केला त्यांची मुलं मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. हे उपाय करताना मनात कोणाशीही द्वेष धरू नका, मनात कोणाशी शंका ठेवू नका. बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व दिव्य वाईट शक्ती नक्की दूर करेल. लक्षात ठेवा, प्रयत्नांना जेव्हा देवी शक्तीची जोड मिळते तेव्हा यशाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून आज माघी गणेश जयंतीची ही संधी सोडू नका. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.